एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांपासून सर 71 नंतर म्हणजे 54 वर्षानंतर या देशामध्ये उद्या पहिल्यांदा सायरन वाजणार आहे। या सायरनचा अर्थ काय आहे? हा युद्धाचा बिगुल समजायचा का? सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हे जे मॉक हो पोचतोय प्लीज सर प्लीज। आज जे डिक्लेअर झालाय की उद्या एक मॉक ड्रिल होणार आहे, हां तो युद्धाचा बिगुल समजायचा का? याचं स्पष्ट अगदी उत्तर हे आहे की नाही। बर हा युद्धाचा बिगुल नाही, कारण युद्ध केव्हा कसं आणि कोण सुरू करेल याची सुद्धा कोणालाही आतापर्यंत कल्पना नाही, कारण ते काम आपलं नाही। मग प्रश्न येतो की ही मॉक ड्रिल का? बरोबर। तर माझं प्रमुख याचं कारण हे मी सांगू शकतो की 1971 पासून आपण अशी कोणतीही ड्रिल केलेली नाही। सर्वप्रथम आपण स्वतःलाच स्वगत विचारलं पाहिजे की ही ड्रिल आपण याच्या आधी का केली नाही। ती करणं अतिशय आवश्यक असतं। जेव्हा केव्हा युद्धाबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण नेहमी इस्रायलचं एक उदाहरण देतो की ते बघा कसं करतात। तर मला इथे सांगावं असं वाटतं की इस्रायल अशा मॉक ड्रिल जवळजवळ प्रत्येक महिन्यात एकदा तरी करत असतात। आता या मॉक ड्रिल का हव्या असतात? वायुदल हे पाकिस्तानी कोणतंही विमान सरहद्दी पलीकडे इकडे कुठल्याही शहरांमध्ये येऊ देणार नाही, याचा सर्वांनी विश्वास ठेवावा। कारण आपल्याजवळ विमानं आहेत, केपेबिलिटी आहे, एअर डिफेन्स आपलं चांगलं आहे। मग आपण ही मॉक ड्रिल का करतोय? सामान्य नागरिकांना हे का सांगतोय की आपत्कालीन स्थितीमध्ये जर काही झालं तर त्यांनी काय करावं? याचं कारण एकच आहे की जर असं चुकून कुठलं एखादं मिसाईल टार्गेटकडे न जाता इकडे तिकडे गेलं आणि कुठल्या पॉप्युलेटेड जागी पडलं तर तिथल्या लोकांनी त्याला कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण, शिक्षण आणि माहिती देणं हे सरकारचं कर्तव्य आहे। आणि त्या कर्तव्यासाठी ते सामोरे आलेले आहेत। 50 वर्षांनी 52 वर्षांनी का होईना पण सामोरे आले आहेत आणि ते कार्य करतायत। तर मला असं म्हणावंसं वाटेल की जनतेने यात काहीही दुसरं न पाहता सरकारकडून जे ट्रेनिंग किंवा ज्या सूचना वगैरे मिळत आहेत त्याच्यात संपूर्णपणे सहभाग करावा, त्यांना मदत करावी। कारण शेवटी सिक्युरिटी फोर्सेस कशासाठी आहे? देशाच्या संरक्षणासाठी। देश म्हणजे काय? देश म्हणजे देशाची आम जनता। आम जनतेचं जर संरक्षण आपल्याला करायचं आहे तर चुकून माकून कुठली आपत्कालीन स्थिती जर निर्माण झाली तर ते संरक्षण कसं त्यांनी त्यांचं स्वतः सुद्धा करायचं आहे ते सांगतात। आता ही माहिती मिळते कुठून हे आपल्याला पाहणं फार महत्त्वाचं आहे। भारतीय वायुदलाची हवाई हमला कुठेही झाला तर ते सिव्हिल एजन्सीजला माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आहे, प्रमुख जबाबदारी। त्यासाठी मुख्यालयातून विविध शहर, विविध डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या ज्या छोट्या छोट्या युनिट आहेत त्यांची कम्युनिकेशन सिस्टम सेटअप असते आणि प्रमुख माहिती ही कलेक्टरकडे जाते। डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे माहिती गेल्यावर त्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टरची जबाबदारी सुरू होते आणि ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवते आणि जनता मग तशी वागून स्वतःचं संरक्षण करते। मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये जर काही झालं, कुठे स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आपल्या तिथे काही झालं तर काय करावं हे साधारणपणे सांगतात। म्हणून ही मॉक ड्रिल आहे। त्यासाठी युद्ध अगदी उद्यावर येऊन ठेपलाय असं म्हणण्याचं काही कारण नाही आणि जनतेने तयार राहावं म्हणून सरकारने ही मॉक ड्रिल डिक्लेअर केली आहे आणि मी तर म्हणतो ते त्यांचं कर्तव्य आहे। आतापर्यंत 50-52 वर्ष हे का नाही झालं हा प्रश्न विचारण्याऐवजी याला कुठला दुसरा राजकीय रंग देऊ नये आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी या मॉक ड्रिलमध्ये सर्व जनतेने मनापासून सहभाग करावा असं मला वाटतं। निश्चित आपल्या सगळ्यांचं